प्रतिभाचंद्रन. सत्ताकारण या नवराष्ट्राच्या विशेष चर्चेच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमच्या या मालिकेला आपण जो भरभरून प्रतिसाद देताय तो बघून आमचा उत्साह निश्चितच वाढतोय. आम्ही जी बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात केलेला व्हिडिओ होता त्याला काही तासातच 20,000 पेक्षा अधिक लोकांनी आपली पसंती दर्शवली. तसेच आमच्या काही मुलाखती आहेत त्यांनाही पसंती दर्शवलेली आहे आणि यापूर्वीच्या चर्चांनाही तुम्ही दिलेला प्रतिसाद निश्चितच उत्साहवर्धक आहे. तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या आम्ही आवर्जून वाचतोय आणि त्याही उत्साहवर्धक आहेत. माझ्यासोबत माझे नेहमीचे सहकारी अनिकेत जोशी आणि विशाल राजे या आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आजचा विषय जो आपण चर्चेला घेतोय तो म्हणजे चित्रपट क्षेत्रातले जे कलाकार राजकारणामध्ये आले त्यापैकी कोणाचं यश कोणाचं अपयश. कारण गेल्याच आठवड्यामध्ये एक घटना घडली आणि जेव्हा आम्ही अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करत होतो तेव्हा त्यांना नाचा आणि नौटंकी असं जे संबोधलं अजितदादांनी, त्यानंतर त्यांना ते खूप वाईट वाटलं आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जेव्हा म्हटलं जातं तेव्हा निश्चितच वाईट वाटतं. कारण एक गांभीर्याने आम्ही अभिनय करत असतो आणि राजकारणातही तेवढ्याच गांभीर्याने आम्ही काम करत असतो. आपण जर भारताची परंपरा बघितली तर दक्षिणेकडे खास करून दक्षिणेच्या राज्यामध्ये अनेक असे कलाकार होऊन गेले, चित्रपट कलाकार, की जे यशस्वीपणे त्यांनी देशाची धुरा सुद्धा देशाची पण नव्हे तर राज्याची धुरा सुद्धा सांभाळलेली आहे. अगदी NT रामाराव असतील, MG रामचंद्रन असतील किंवा जयललिता असतील, अशी उदाहरणं आहेत. याशिवाय देश पातळीवर सुद्धा राजकारणामध्ये आलेले अनेक कलाकार आहेत. अनिकेतजी, विशालजींचा हा खास आवडता विषय असला तरी मी तुमच्यापासून मुद्दाम सुरुवात करते की काय हे जे कलाकार आहेत आणि आपण आत्ताच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुद्धा बहुतांश पक्षांनी बरेचसे कलाकार उतरवलेले आहेत. काय म्हणाल? तुमच्याकडनं सुरुवात करते. नाही, आता आपल्याकडे कंगना राणावत हे एक उदाहरण, म्हणजे मुंबईच्या फिल्म सृष्टीमधले एक नामवंत कलावंत ह्या तिकडे उत्तराखंडमध्ये जाऊन निवडणूक लढवत आहेत. हा एक भाग आहे. मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये आपल्याला आठवत असेल की मुंबई उत्तरमधून उर्मिला मातोंडकर या काँग्रेसच्या तिकिटावर लढत होत्या. म्हणजे कलाकार देखील कसे पक्ष पटापट बदलतात हे मी तुम्हाला सांगतो. राजकीय नेतेच बदलतात असं नाही. उर्मिला मातोंडकर या शिवसेनेची काँग्रेसच्या उमेदवार होत्या गोपाळ शेट्टींच्या विरोधात आणि इलेक्शन संपली, ते मतदान संपलं, त्या मोठ्या मताधिक्याने हारल्या. त्यानंतर त्या लगेच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही मोठं राजकारण झालं त्यात त्या ठाकरेंच्या बरोबर गेल्या आणि त्यांनी भाजपच्या विरोधात ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्या सरकारचे जे काही पहिले निर्णय होते त्याच्यामध्ये उर्मिला मातोंडकर यांना राज्यपालांच्या ज्या कोटा आहे त्याच्यामधून विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय ठाकरेंनी लगेच केला. तो अंमलात आला नाही, त्यामुळे ते सगळं राहिलं. आणि आता ठाकरेंचं सरकार गेल्यानंतर बहुधा मातोंडकर ह्या शिवसेनेमध्ये उरल्याच नाहीत त्यानंतर, कारण त्या कधीच ऍक्टिव्ह नव्हत्या. आता या 24च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जे प्रचार आपला करण्यासाठी काही कलावंतांना विनंती करत होते त्यात उर्मिला मातोंडकरकडे भाजपचे लोक गेले. म्हणजे हे अशा पद्धतीनं सगळं चाललेलं असतं. गोविंदा आपल्याला माहिती आहे का, काँग्रेसचे उत्तर मुंबईमधून खासदार झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अतिशय मोठे नेते, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून किंवा जनसंघापासून कार्यरत असणारे, अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून गाजवलेले आणि केंद्रीय मंत्री राहिलेले राम नाईक यांच्या विरोधात गोविंदा उभे राहिले. आणि गोविंदा आहुजा त्यांनी राम नाईकांचा पराभव केला. हा एक मोठा धक्का भारतीय जनता पक्षाला त्या काळात होता. आणि त्यानंतर आता गोविंदा हे पुन्हा सत्तारूढ म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी काही आघाडी आहे त्या आघाडीमध्ये एकनाथ शिंदेच्या बरोबर सहभागी झालेले आहेत. म्हणजे कलाकार देखील असे या पद्धतीनं राजकारणामध्ये खूप अग्रेसिव्हली किंवा एक भूमिका घेऊन वावरत असतात असं आपल्याला दिसतं. विशालजी, तुमच्या आवडीचा विषय तुम्ही जसं म्हणालात ना तसं माझ्या हा आवडीचा विषय आहे. म्हणजे राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र या दोघांची सांगाड घातली जाते. कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर आपण म्हणजे तसं पाहिलं ना तर मनोव्यापार हा माझ्या आवडीचा विषय. आणि या दोन्ही क्षेत्रांमध्ये ह्या वावरणाऱ्या लोकांचा जर आपण यांची मानसिकता किंवा यांचा मनोव्यापार जर बघितला
तर तो फारच इंटरेस्टिंग असतो किंवा अभ्यासाच्या उपयोगी पडतो. या सगळ्याच्या मध्ये अनिकेतजी जसं म्हणाले तसं फेस व्हॅल्यू एखाद्या अभिनेत्याची, ही फेस व्हॅल्यू बघून त्याला पक्षांची निमंत्रणं जातात. याचा कुठला पिक्चर हिट झालेला आहे, याच्या कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये हा फसलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये, किंवा यांनी कसली भूमिका घेतलेली आहे, त्या सगळ्या याच्यामध्ये राजकीय भूमिका ज्या आहेत त्या सोयीच्या ज्या ज्या पक्षांसाठी आहेत ते पक्ष मॅक्झिमम या लोकांना कॉन्टॅक्ट करत असतात. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हणालात की दाक्षिणात्य कलाकार जे आहेत म्हणजे ती खूप मोठी परंपरा आहे तिकडनं राजकारणामध्ये येण्याची. तर त्याचं कारण म्हणजे तिकडल्या कलाकारांना मिळणारं यश आणि उत्तरेकडच्या किंवा आपल्या म्हणजे मुंबईपासूनच्या किंवा महाराष्ट्रातल्या कलाकारांना मिळणारं यश याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजे तर ती काय, त्याचं पण एक खूप म्हणजे चांगलं कारण आहे, कदाचित माझ्या बोलण्यामध्ये ती येईल. पण आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अपयशी झालेले कलाकार सुद्धा खूप आहेत. जसं गोविंदांनी राम नाईकांचा पराभव केला पण तो एकदाच करू शकले आणि गोविंद हे तसे राजकारणी म्हणून निरुपयोगी ठरले. खासदार म्हणून काम त्यांचं काही राहिलं नाही. खासदार म्हणून कुठे काम होतं. तसंच उर्मिला मातोंडकरचं राहिलं असतं. म्हणजे अमोल कोल्हेंचा जो संदर्भ तुम्ही दिला की नाचा म्हटलं जातं किंवा नौटंकी म्हटलं जातं किंवा अजून काही म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर असं होतं की या क्षेत्रामध्ये वावरणारे जे लोक आहेत ते चांगल्या घरातले नसतातच. असंच एक म्हणजे ते पूर्वीच्या पिढीपर्यंतचे ते कल्चर होतं किंवा ती मान्यता होती. याच्या मागचं कारण हे आहे की हे लोकांना तेवढे गंभीर नसतात किंवा यांचं जे कल्चर म्हणजे आता पेस्ट्री कल्चर जे या सगळ्या याच्यामध्ये आलेलं आहे ते एक्सपोज झालंय. म्हणजे आर्यन खानचे सगळे ते प्रकरण असो किंवा इतर याच्या करण जोहरच्या पार्टीज असतील, या सगळ्या याच्यामध्ये पेस्ट्री कल्चर हे एक्सपोज झालेलं आहे. आणि पेस्ट्री कल्चर हे काही तुमच्या 100 कोटी लोकांचं असू नाही शकत. हे मुठभर जे लोक आहेत, जे श्रीमंत अतिश्रीमंत लोक जे आहेत आणि जे नवश्रीमंत आहेत, श्रीमंत पण नाही म्हणजे नवश्रीमंत झालेले आहेत, या लोकांनी आणलेलं ते कल्चर आहे. त्या कल्चरमध्ये हे कलाकार ज्या पद्धतीने मिळून मिसळून जातात किंवा हरवून जातात. म्हणजे आता एक किस्सा त्या दिवशी आमचा असाच चर्चेला गेला की ज्यावेळी योगी आदित्यनाथ नोएडामध्ये फिल्म सिटी तयार करत होते, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्यावेळी त्यांनी मुंबईत काही कलाकारांची भेट घेतली. त्यावेळी मोजका म्हणजे फक्त एका कलाकारांनी त्यांना हे म्हटलं, मी तुम्हाला नाव सांगेल, सुनील शेट्टी एकमेव कलाकार असा होता त्याच्यामध्ये की सुनील शेट्टींनी म्हटलं की योगीजी म्हणे तुम्ही हा मेसेज द्या की सगळे कलाकार हे ड्रग्ज ऍडिक्ट नाही आहेत किंवा ते पेस्ट्री कल्चर फॉलो करत नाहीत. पण बाकी कोणीच ह्या एवढ्या नैतिकतेने म्हणू शकलं नाही. याच्या मागचं पण काहीतरी एक कारण आहे. दुसरा एक विषय असा आहे की अमिताभ बच्चन जे आपण बघितलं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगदी यशाच्या शिखरावर असताना म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावर असताना त्यांना राजकारणामध्ये ते अपयशी ठरले. विनोद खन्नाच्याही बाबतीमध्ये तेच झालं. जया बच्चन म्हणजे आपण आधी पण आता जे बोलत होतो, जया बच्चन बऱ्यापैकी राजकारणामध्ये रुळल्या, त्यांनी बराच त्याच्यात सर्व्हाइव्ह झाल्या. आता पुन्हा निवडून आल्या. हो, पुन्हा राज्यसभा निवडून आल्या तिसऱ्यांदा. हो, म्हणजे त्या सर्व्हाइव्ह झाल्या त्याच्यामध्ये आणि त्यांची जी भूमिका होती ती त्यांनी कुठेतरी समाजासाठी म्हणून उपयोगी भूमिका असेल किंवा काही राजकीय पक्षासाठी उपयोगी भूमिका असेल. 90चं दशक जे आहे ते तामिळनाडू मधल्या अभिनेत्यांनीच गाजवलं राजकारणामधलं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हणालो की फेस व्हॅल्यू बघून यांना उमेदवारी दिली जाते किंवा एक कोणीतरी असं आपल्याकडे सेलिब्रिटी असावा की ज्यामुळे काही लोक आकर्षित होतील. तर म्हणून म्हणजे जसं पूर्वी नगमा पण काँग्रेसचा प्रचार करायचा जर आता म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत, तर हे सगळं असं फेस व्हॅल्यूवर ठरलेलं असतं. सनी देओल, धर्मेंद्र या लोकांनी पण म्हणजे हे सुद्धा अपयशी ठरले. तसं म्हणजे 5 वर्षाची टर्म यांना मिळाल्यानंतर पण हे खासदार म्हणून अपयशी ठरले. म्हणजे यांच्या लोकप्रियतेचा फायदा राजकीय पक्षांना होतो का, तर 1-2 मतदारसंघांमध्ये आजूबाजूला होतो. किंवा हे लोक जर जुळलेले असले तर यांना प्रचारासाठी म्हणून किंवा कुठेतरी भाषणांसाठी म्हणून सभांना गर्दी करण्यासाठी म्हणून यांना वापरलं जाऊ शकतं किंवा यांचा उपयोग घेतला जाऊ शकतो. पण हे राजकीय दृष्ट्या तेवढे उपयोगी ठरत नाही. म्हणजे या सगळ्याचं जर आपण एक पूर्ण जर कॅल्क्युलेशन बघितलं तर मला म्हणजे आश्चर्य याचं वाटलं प्रतिभा मॅडम की 2च कलावंत असे आहेत, चिरंजीवी आणि कमल हसन, की ज्यांनी हिंमत केली स्वतःचा पक्ष काढण्याची. ते दोघेही दाक्षिणात्य आहेत.
आणि म्हणजे त्याचं कारण हे आहे की आणखीन पण जे कलाकार आहेत त्यांची दक्षिणे आता आणखीन एक कलाकारांनी पक्ष काढला ते भाजप बरोबर गेलेले आहेत तिकडे आंध्रमध्ये. ही जी सगळी आपण जी यादी जी बघतो आहे दक्षिणेत रामाराव आणि त्यांच्यानंतर जयललिता वगैरे या लोकांनी तर ते सगळं सांभाळलेलंच आहे सत्ताकारण. पण हे दोनच कलावंत असे आहेत की ज्यांनी स्वतःचा पक्ष या सगळ्या त्याच्यामध्ये काढला होता. म्हणजे मला वाटतं चिरंजीवींचा पक्ष 2011 मध्ये होता, मग त्यांनी तो नंतर काँग्रेसमध्ये विलीन केला. आणि कमल हसनचा पक्ष बौद्ध आहे, आता ते काही तेवढं राजकारणामध्ये बौद्ध ऍक्टिव्ह नाहीये. पण म्हणजे जे दक्षिणेतले जे कलावंत आहेत ना, या लोकांची नाळ जुळलेली आहे समाजाशी, म्हणजे त्यांच्या राज्याशी असेल, त्यांच्या जनतेशी असेल, ती नाळ जुळलेली असल्यामुळे ते लोक राजकारणात सक्सेसफुल होतात. आणि विशाल काय माहितीये का, एक मुद्दा त्या तुझ्याच मुद्द्याला जोड देतो की दक्षिणेमध्ये हे कलाकारांचे मोठे मोठे फॅन क्लब्स आहेत, प्रचंड मोठे. म्हणजे एखादा पक्ष चालावा त्या पद्धतीने ते फॅन क्लब चालतात आणि त्या फॅन क्लबचं रूपांतर नंतर राजकीय पक्षात केलं जातं. एक आपल्याकडे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आपल्या चर्चेत आला पाहिजे, तो असा आहे की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्वतः आणि त्यांची शिवसेना, आणि यांचा राजकारणाबरोबरच कलाक्षेत्राशी मोठा संबंध होता. त्यांच्या सुनबाई सिनेमा प्रोडक्शनमध्ये होत्या. आता त्यांच्या पक्षाचे सध्याचे प्रवक्ते जे आहेत संजय राऊत, यांनी सिनेमा काढलेले आहेत. पण मला ह्याच्यात आठवण अशी होते की सुनील दत्त जे काँग्रेसचे अत्यंत यशस्वी नेते होते, यशस्वी खासदार ते राहिले. त्यांची मुलगी प्रिया दत्त ह्या त्यानंतर पुन्हा खासदार राहिल्या आता अलीकडेपर्यंत. सुनील दत्त हे बाळासाहेबांच्या अतिशय त्यांना अटॅच होते म्हण, किंवा त्यांचा सल्ला घेत होते, त्यांची मदत घेत होते. जेव्हा संजय दत्त तुरुंगात होता त्यावेळेला सुनील दत्त यांनी बाळासाहेबांना विनंती केली आणि बाळासाहेबांनी शरद पवार किंवा अन्य लोकांशी बोलून काय जे त्यांना करायचं असेल ते केलं. पण संजय दत्त कालांतराने बाहेर आला. त्यावेळेला सुनील दत्त यांनी सांगितलं की मी ही निवडणूक लढवणार नाही, मी ठाकरेंना, म्हणजे त्यांना एक त्यांच्यासाठी, त्यांच्या पक्षासाठी म्हणून मी नाही लढवणार. म्हणजे असं पण एक राजकारणामध्ये वापर म्हण कलाकारांचा किंवा एक त्यांचे ऋणानुबंध हे आपल्याला तिथे दिसलंय. सुनील अतिशय आदर ज्यांच्याबद्दल असं खासदार राहिलेले, अशा प्रकारचे जनप्रतिनिधी राहिलेले, किंवा आपण मिस्टर आणि मिसेस दत्त यांचं, नरगिस दत्त आणि सुनील दत्त यांचं जर आत्मचरित्र सुद्धा, म्हणजे चरित्र जे आलं ते वाचलं तरी किती साधी ही माणसं होती. म्हणजे त्यांच्याकडे राजकारणाचं वलय होतं, चित्रपट सृष्टीचं वलय होतं, पण माणूस म्हणून जो एक साधेपणा जपायचा असतो तो त्यांनी नेहमी जपलेला आहे. एक मुळात काय होतं माहिती आहे की लोकांना स्टारडमचं अट्रॅक्शन आहे. बरोबर. म्हणजे अमोल कोल्हे हिरो जर असते तर ते तेवढेच अट्रॅक्टिव्ह आहे किंवा लोकांना आकर्षित करू शकतात जेवढे ते खासदार म्हणून आकर्षित करू शकतात. त्यांची एकंदर पर्सनॅलिटी किंवा हे जे म्हणजे विलासरावांचं जर बघितलं तर विलासरावांचा तो गॉगल, त्यांची ती हेअरस्टाईल, याच्यावर सुद्धा बोलणारे लोक होते. म्हणजे ते सुद्धा एक विलासरावांचं आकर्षण होतं. विलासरावांच्या भाषणाच्या सोबत होतं. म्हणजे अनिकेतजींना माहिती असेल ते कलावंताचं आकर्षण असणारे असे राजकीय नेते होते. सुशील कुमार शिंदे सुद्धा तसेच, आणि विलासराव देशमुख. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगला संपर्क असलेले, आवड असलेले, सिनेमा नाटक बघायची आवड असलेले असे नेते होते. स्वतःचं स्टारडम जपणारे, स्वतःचं स्टारडम जपून. बरोबर आहे अगदी. दोन विशेष नावांकडे मला यायचंय, आणि त्यातलं विशालजी, पत्रकारितेमध्ये काही प्रसंग असे असतात की कळत नकळत आपण त्याचे साक्षीदार होतो. एक म्हणजे स्मृती इराणी, ज्या जायंट किलर अशा ठरलेल्या आहेत, अशा स्मृती इराणी की ज्यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींना मात दिली, राहुल गांधींना हरवलं. स्मृती इराणी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या, मला आठवतं की 2004च्या सुमाराला निवडणुकीचं एक सभेसाठी नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि ते इथे प्रचाराला सारसबागेच्या तिथे सभा होती. मला नुकतंच आठवतं की माझी गोपीनाथ मुंडेंची त्यानंतर मुलाखत एक ठरलेली असल्यामुळे मी गोपीनाथजींना भेटायला स्टेजच्या जवळ गेले. नरेंद्र मोदी त्यावेळी व्यासपीठावर होते आणि गोपीनाथजी मुंडे त्यावेळी स्मृती इराणींना तिथे घेऊन आले. आणि त्यावेळी सोनिया गांधींनी नुकता राजकारणामध्ये अतिशय ऍक्टिव्ह असा सहभाग सुरू केलेला होता. आणि गोपीनाथजी नरेंद्रजींना म्हणाले, मोदींना म्हणाले की कांग्रेस की विदेशी बहू के बनाम हमारी ये स्वदेशी बहू है. और घर घर की कहानियां, त्यांचा जो ते सिरियल होती जी अतिशय
हो, सिरियल होती सास भी कभी बहू थी. सास भी कभी बहू थी. ह्याच्यामध्ये त्यांची जी सुनेची प्रतिमा सोज्वळ वगैरे होती, तर तसं म्हणजे प्रचारक म्हणूनच स्मृती इराणींना त्या अर्थाने आणलेलं होतं. पण स्मृती इराणींनी ज्या वेगाने ते राजकीय क्षेत्र व्यापलं त्याला कारण त्यांचा अभ्यासू स्वभाव, कष्ट करण्याची वृत्ती, अनेक भाषांवरची पकड. म्हणजे स्मृती इराणी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये गेल्या निवडणुकीला, तर आपल्याला आठवतं की सगळ्या चॅनल्सला त्यांनी तिथे बंगाली भाषेत मुलाखती दिल्या होत्या. मग त्याचं कारण पाहिल्यावर ते लक्षात आलं की त्यांच्या आई बंगाली होत्या. पण या सगळ्याचा भुरळ पाडत संसदेतली स्मृती इराणींची भाषणं किती गाजतात हेही आपण बघतो आहोत. तर काहीच अभिनेते वगैरे असे आहेत की जे संसदेमध्ये ज्यांनी संसद गाजवतात प्रभाव पाडला आणि प्रभाव पाडतात. त्यामध्ये जया बच्चन यांचं नाव पण आवर्जून घ्यायला लागेल. या दोघींच्या कारकिर्दीबद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर तुमच्या दोघांकडनंही मला ऐकायचंय की काय स्मृती इराणी, जया बच्चन असू दे, किंवा अजून एक नाव त्यामध्ये मला जोडायचं ते म्हणजे किरण खेर. किरण खेर सुद्धा आता कॅन्सरग्रस्त असताना आणि कॅन्सरची लढा देत आहेत. त्यापूर्वी किरण खेर या सुद्धा संसदेमध्ये अतिशय प्रभावीपणे मुद्दे मांडत होत्या. त्या तुलनेमध्ये मग हेमा मालिनी असू द्या किंवा रेखा असू द्या, रेखांचं तर आपण अगदी दुर्मिळ असा योग की आपण त्यांना कधीतरी संसदेत पाहिलं असेल, ज्या राज्यसभेच्या मार्गाने तिकडे पोहोचलेल्या होत्या. खास करून स्मृती इराणी आणि जया बच्चन दोघींबद्दल तुमच्याकडून मला ऐकायचं. नाही, जया बच्चन या तर म्हणजे खऱ्या राजकीय नेताच आहेत. त्यांच्या समाजवादी पक्षाचं त्या मोठं काम करतात आणि अनेक विषयावरती, विशेषतः महिलांच्या विषयावरती त्या तुटून पडतात सरकारवरती. कलाकारांचे प्रश्न असतील किंवा इव्हन जीएसटी सारख्या मुद्द्यावरती त्यांनी भाषण केलेलं आहे आणि ते भाषण गाजलेलं आहे संसदेमध्ये. स्मृती इराणी यांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर स्मृती इराणी ह्या मूळच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परंपरेच्या विचाराशी जोडलेल्या अनेक वर्ष म्हणजे प्रत्यक्ष राजकारणात त्या दिसण्याच्या पूर्वी अशा त्या होत्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक सहज तो विचार पहिल्यापासून त्यांच्याकडे आहे, तो त्या प्रभावीपणे मांडतात. त्यांनी एक आपल्याला आठवत असेल तर त्यांनी अमेठीमध्ये पहिल्यांदा त्यांनी हार पत्करली. त्यानंतर त्या पुन्हा उभ्या राहिल्या, पुन्हा 5 वर्ष त्यांनी काम करत राहिल्या आणि 14ला परत त्या जिंकून आल्या आणि त्यांनी राहुल गांधींचा पराभव केला. ही फार मोठी गोष्ट तिथे 14ला बरोबर 19ला निवडून आल्या, 14ला हारल्या. पण म्हणजे फाईट देण्याचा जो हे आहे वृत्ती आहे किंवा एक राजकीय नेत्याची शक्ती आहे, संघर्ष करण्याची तयारी, ती स्मृती इराणींच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसली. त्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक पडतो. या सगळ्याच्यामध्ये ना मला असं वाटतं की महिला राजकारणी ज्या आहेत, म्हणजे ज्या अभिनेत्री आहेत त्या राजकारणामध्ये गेल्या, त्या जास्त यशस्वी ठरल्या. आणि यामागचं कारण कदाचित हे असावं की महिला ही कुठल्याही भूमिकेमध्ये शिरली तर ती तिथे 100% देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे प्रतिभाजी, आता तुम्ही इथे स्क्रीनवर आहात, तुम्ही इथून ड्युटी संपल्यानंतर ज्यावेळी तुम्ही घरी जाल त्यावेळी तुम्ही एक आई म्हणून, तुम्ही एक कुक म्हणून तुम्ही 100% देण्याचा प्रयत्न करा. तर हा जो एक म्हणजे निसर्गदत्त गुण आहे ना, तो कदाचित राजकारणामध्ये उपयोगी पडत असेल. दुसरा विषय असा आहे की जो स्टारडम आहे त्या स्टारडमच्या भरोश्यावर तुम्ही निवडून येता. म्हणजे महाभारतातला कृष्ण नितीश भारद्वाज असेल, तो 96 मध्ये झारखंडमधून निवडून येतो आणि तो मला वाटतं 99 मध्ये मध्य प्रदेशातून निवडून येतो. किंवा म्हणजे सनी देओल पंजाबमधून आणि धर्मेंद्र राजस्थानमधून. काय म्हणजे तसं म्हटलं तर काय संबंध नाही ना तुमचा तिथे त्या समाजाशी किंवा तिथल्या जनतेशी तुमचा संबंध नाहीये, पण तुम्हाला तिथे उमेदवारी मिळते आणि त्या पद्धतीने थोडेसे कॅल्क्युलेशन राजकीय पक्ष करतात आणि ते स्टारडम तुम्हाला निवडून आणतात. पण मग त्यानंतर तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही त्या भूमिकेमध्ये शिरणं, म्हणजे अनिकेतजी म्हणाले तशा स्मृती इराणींचं जरी बॅकग्राऊंड असलं तरी सुद्धा स्मृती इराणींच्या आपण सभा बघितलेल्या आहेत. त्या घरघर की कहाणीमधला एखादा डायलॉग म्हणणे आणि थोडंसं भाषण, म्हणजे प्रमोद महाजनांच्याही स्टेजवर त्या होत्या. तर असं अगदी छोटंसं भाषण पण त्या स्टेजवर असणं म्हणजे त्या महिलांची गर्दी खेचतील याची एक खात्री होती. ज्यावेळी त्या नेतृत्वाकडे सरकत गेल्या, म्हणजे नेतृत्व त्यांचं मोठं होत गेलं म्हणा किंवा त्या पक्षाची भूमिका त्या स्वीकारायला लागल्या सार्वजनिक व्यासपीठांवर, तर त्यावेळी त्या भूमिकेला 100% न्याय द्यायला लागला. म्हणजे आज जर आपण म्हटलं की स्मृती इराणी या अभिनेत्री होत्या तर विश्वासच बसणार नाही कदाचित कोणाचा. बरोबर, लोकांना ते मंत्री म्हणून माहिती आता, नवीन मुलांना, नव्या पिढीला जी बरोबर, नव्या पिढीला
ह्या गोष्टी माहिती नाही. एक नाव आपल्याला आणखीन एक याच्यात उल्लेख करावा लागेल. राज बब्बर हे सिनेमातले खूप गाजलेले व्हिलन पण आणि हिरो पण. तर ते काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आजही आतापर्यंत होते आणि त्यांनी तिकडे चांगलं काम केलं. ते मला वाटतं एखाद वेळेस निवडून पण आलेले असावेत असं माझा एक समज आहे. दुसरं नाव, मोठं नाव राजेश खन्ना. त्यांनी पण एक काळ गाजवला. आणि राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हांचे हे झाली होती का निवडणूक दोघांची आपसात. हो. आणि अमिताभ बच्चन यांनी देखील अलाहाबादला निवडणूक लढवली, पण ते तिथे रमले नाहीत. म्हणजे ते लगेच परत आले आणि त्यांनी आपलं वेगळं कलाक्षेत्रातलं काम सुरू ठेवलं. पण त्याच वेळेला जया बच्चन ह्या राजकीय नेता म्हणून यशस्वी झाल्या. आणि मला काय वाटतं माहिती आहे, राजकारणामध्ये समाजकारणाचा जो स्वभाव आहे तो मुळात असायला पाहिजे कुठेतरी. तो जो जर्म आहे लोकांसाठी काहीतरी करण्याचा. म्हणजे जसं तुम्ही सुनील दत्त म्हणाले, तर सुनील दत्त म्हणजे नालेसफाईच्या वेळी पण लोकांनी बघितलंय सुनील दत्तला, की आपल्या वॉर्डातल्या किंवा आपल्या त्या प्रभागातल्या आजूबाजूच्या नालेसफाईचं काम व्यवस्थित सुरू आहे की नाही किंवा रस्त्याचं काम सुरू आहे की नाही हे बघताना त्यांना बघितलंय. तो जर्म लागतो. म्हणजे कॅमेरा समोर येऊन तुम्ही चेहरा रंगवून आणि तेवढ्या पुरतं फक्त एखाद्या राजकीय नेत्याची भूमिका करणं आणि खरोखर राजकीय नेता म्हणून रस्त्यावर उतरणं याच्यामध्ये मोठा फरक आहे. तर तो जर्म त्याच्यामध्ये आहे समाजकारणाचा, तर ते लोक टिकले मला असं वाटतं. बरोबर आहे. अतिशय समर्थपणे सांभाळलेले असे जर कलाकार आपण बघायचे झाले तर एन टी रामाराव होते, MGR होते, जयललिता होत्या आणि भगवंत मान जे आता पंजाबचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा सुद्धा कला क्षेत्राशी अतिशय निकट असा संबंध आहे. याशिवाय आणखी काही कलाकारांचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर त्यामध्ये भाजपामध्ये आलेले रवी किशन असू देत किंवा मनोज तिवारी असू देत, की जे काही ना काहीतरी कला क्षेत्राशी अगदी निकटचा संबंध होता आणि जे राजकारणामध्ये सातत्याने काम करतायत असं आपल्याला म्हणावं लागेल. बरोबर आहे. आपल्या देवेंद्र फडणवीस यांचा बारीक संबंध कला क्षेत्राशी किंवा या माध्यमाशी आला असं आपल्याला म्हणता येईल. त्यांच्या एका सूटच्या जाहिरातीमध्ये त्यांनी मॉडेलिंग केलेलं होतं. नागपूरमध्ये त्यांचे पोस्टर्स तेव्हा लागलेले होते. आणि नवनीत राणांना आपण विसरू नाही शकत. महाराष्ट्रामध्ये नवनीत राणांना पण विसरू नाही शकत. हो, नवनीत राणा आहेत. म्हणजे नवनीत राणांनी तर ते स्टारडम कॅरी करता करता राजकारण पण केलं. म्हणजे त्या दोन भूमिका एकत्रित हे करतात, वठवतात दोन्ही भूमिका एकत्र. बरोबर आहे अगदी. देवेंद्र फडणवीसांचा मुद्दा निघाला म्हणून त्यांनी मध्ये एक छान गाणं पण गायलं होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये गायन कला व्हिडिओ केला आहे आणि त्यांच्या कुटुंबात असली तरी आपण त्यांचं फक्त आता राजकारणी व्यक्तींबद्दल बोलतो आहोत, त्यांच्या परिवारांबद्दल आपण बोलत नाही आहोत म्हणून बाजूला ठेवूया. पण त्यांनी गाणं सुद्धा केलेलं होतं. जाहिरातीसाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस हा चेहरा म्हणून आणि त्या सगळ्या पद्धतीने उभे राहिलेले होते. पण कलाकार असताना ज्यांनी यशस्वी राजकीय कारकीर्द केली असे जे आहेत त्यामध्ये ज्यांचं नाव घेता येईल तर की ज्यांनी मुख्यमंत्री पदाचे धुरण, तर जयललिता यांच्याबद्दल बोललं पाहिजे विशेष करून. त्याचं कारण असं की जयललितांनी ज्या पद्धतीचा संघर्ष केला, म्हणजे त्यांना MGR गेल्यानंतर त्यांना स्वतःला त्या पक्षाचा एक चेहरा म्हणून करण्यासाठी सुद्धा कष्ट घ्यायला लागले किंवा त्यांनी CB गरेवालच्या ज्या मुलाखतीमध्ये त्यांचा जो सगळा संघर्ष जो सांगितलेला आहे. शिवाय त्यांच्यावरचे चित्रपट जर आपण बघितला तर जयललितांनी अतिशय कठीण असं हे केलेलं आहे आणि त्या वारंवार फाईट देऊन संघर्ष करत त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत. तर जयललितांबद्दल तुमच्या दोघांचंही काय म्हणणं आहे मला ऐकायचंय. जयललितांचे जे गुरु MGR ते स्वतः सिनेमामध्ये खूप मोठे कलाकार पण होते. त्यांचे विरोधक म्हणजे DMK पक्षाचे के करुणानिधी हे स्वतः सिनेमाचे लेखक उत्तम पैकी डायलॉग त्यांनी संवाद लिहिलेले आहेत आणि MGR यांच्यावर काम करता करता ते MGR यांचे विरोधक MGRच्या नंतर त्या पक्षाचे विरोधक झाले असं आपल्याला म्हणता येईल. जयललिता आणि त्यांचं सगळं जे काही राजकारण आहे हे तामिळनाडूच्या एकूण सिनेमामधून आलेले राजकीय नेते आणि त्यांचं व्यक्तिकेंद्रित राजकारण किंवा त्यांची पक्षापेक्षा मोठी असलेली इमेज याच्यावरती त्यांचं राजकारण आधारित होतं आणि जयललिता यांनी ती इमेज टिकवून ठेवली. त्यांनी तितक्याच हुशारीनं सरकारही सांभाळलं. त्या विरोधी पक्षात असताना एक अतिशय संघर्षशील अशा नेत्या होत्या आणि त्यांनी विधानसभेमध्ये मारामारीपर्यंत वेळ आलेली तरी देखील त्या टिकून राहिल्या आणि त्यांनी पुन्हा ती सत्ता मिळवली.
म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं रसायन त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्वात होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्या पूर्णपणे या सगळ्या ह्याच्यातून मोल्ड झाल्या होत्या राजकारणामध्ये. म्हणजे असं जर म्हटलं की एक्सपर्ट म्हणजे 100% जसं आपण स्मृती इराणींबद्दल म्हटलं की त्या अभिनेत्री होत्या ह्याच्यावर विश्वासच बसणार नाही आजची त्यांची कारकीर्द पाहिल्यानंतर, तसं जयललितांच्या बाबतीत म्हणता येईल. पुन्हा म्हणजे माझा विषय तोच आहे की दक्षिणेतले जे कलावंत आहेत त्या लोकांशी नाळ जोडलेली आहे. ते लोकांचा बऱ्यापैकी विचार करतात. म्हणजे मध्यंतरी एक रजनीकांत कुठल्याही राजकीय पक्षाला कधीच पाठिंबा देताना आपल्याला दिसत नाही, कारण त्यांना माहिती आहे, किंवा कुठलीही जाहिरात करताना दिसत नाही. कारण ना ते लोक विचार करतात की मी ही जर जाहिरात केली तर माझे जे फॉलोअर्स आहेत ते भले म्हणजे जसं अनिकेतजी म्हणाले ते फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे, त्यांचे फॅन क्लब्स आहेत, सगळं आहे. राजकीय पक्षासारखे ते चालवले जातात. म्हणजे नेटवर्किंग जे आहे ते खूप ग्रासरूट पर्यंत जातात, पण ते असं कुठलाही चुकीचा मेसेज देत नाही. त्याच्या मागचं कारण हे आहे की मला कुठेतरी म्हणजे मी देणं लागतो समाजाला. म्हणजे तो पुन्हा तो समाजकारणाचा जन्म म्हणा किंवा समाजाचा विचार म्हणा हा कुठेतरी असतो, आणि तो जयललितांमध्ये होताच. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ते तामिळनाडूचं पूर्ण जे सत्ताकारण आणि राजकारण समाजकारण तिथलं सांभाळलं. म्हणजे अम्मा थाळी म्हणजे हो 5 रुपयामध्ये जेव घालावं ही एखाद्या कलावंताला वाटणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे तसं पाहिलं तर. अम्मा किचन तर ते 5 रुपयामध्ये ज्या पद्धतीने ते सगळं लोकांना मिळत होतं, आणि स्वच्छता म्हणजे आपल्याकडे पण झुणका भाकर जे होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगलं ते होतं. आणि काही कलाकारांचा जर आपण विचार केला की राज्यसभेवर जे पोहोचले, ज्यांनी त्यांचं अस्तित्व संसदेमध्ये जसं अपेक्षित होतं तसं दाखवलं नाही, त्यामध्ये जर नावं घ्यायची झाली तर त्यामध्ये खास करून रेखा असतील की ज्यांची नियुक्ती म्हणजे राज्यसभेतून झाली, परंतु त्या क्वचित आपल्याला तिथे दिसलेल्या आहेत. आणि कधीतरी येऊन शपथ घ्यायला आल्यानंतर कधी संसदेमध्ये कुठल्याही चर्चेत सहभागी झालेला आपल्याला दिसला नाही. तसं आपल्याला अगदी कलाकार अशा अर्थाने म्हणता येणार नाही, पण खेळाडू अशा अर्थाने जर विचार केला तर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा त्या अर्थाने संसदेमध्ये जे प्रतिनिधित्व करायला हवं किंवा मांडायला हवं विषय ते तशा पद्धतीने केलेलं. तसंच लता मंगेशकरांचं पण म्हणता येईल. हो, लता पण तसंच म्हणता येईल. लता मंगेशकर ह्या म्हणजे सगळ्या सिनेमा नट्यांपेक्षा अधिक काम त्यांनी केलेलं असेल, इतकी त्यांची गाणी हजारोनी आहेत, पण त्या राजकीय नेता म्हणून किंवा संसदेमध्ये एक प्रतिनिधी खासदार म्हणून त्या प्रभाव नाही पाडू शकल्या. नाही, दारासिंगचं पण तसंच आहे. दारासिंग पण राज्यसभेवर घेतलं होतं, म्हणजे अभिनेता आणि खेळाडू असं दोन्ही म्हणून त्यांना घेतलं होतं, पण नाही ते यशस्वी होऊ शकले तेवढं. म्हणजे मला असं वाटतं ना की या लोकांनी म्हणजे मी प्रयत्न केला, तो आपला जसा हा विषय ठरला चर्चेचा त्यावेळी मी प्रयत्न केला की या लोकांनी मांडलेले विषय किंवा यांनी मांडलेले प्रश्न याची निदान आकडेवारी एक थोडीफार काढावी 10-12 लोकांची, पण ते थोडंसं जरा वेळेअभावी शक्य झालं नाही मला, कारण तो विषय अजून वेगळा असता. बरोबर. या लोकांनी कितपत कामकाजामध्ये सहभाग घेतला हा एक संशोधनाचाच विषय आहे. अगदी बरोबर. कारण संसदेमध्ये म्हणजे मुळात सुरुवात जर म्हणली तर दक्षिणेकडचे अपवाद वगळतात. दक्षिणेकडे वेगळ्या अर्थाने तशा अर्थाने जाईल, कारण आपण वारंवार तिकडे जातोय. तुम्ही म्हणाल की मी अर्धी दाक्षिणात्य असल्यामुळे कदाचित त्या दक्षिणेकडच्या राज्यांकडे वारंवार जाते, पण तिथे आयडिओलॉजी पोहोचवण्यासाठी राजकीय पक्ष आणि वाईस वर्सा असं पण बऱ्यापैकी हे होतं. म्हणजे द्रविड आयडिओलॉजीसाठी पक्ष काढणे, आपली राजकीय हे करण्यासाठी पक्ष काढणे, अशा पद्धतीचं पण एक तिथे दिसून येतं. आणि त्यामुळे तिकडचे अभिनेते हे अगदी ज्याला कमिटेड डेडिकेटेड राजनेता म्हणजे राजकीय क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी ते काम केलेलं आहे. त्या उलट आपल्याला काही इथे दिसतं की तशाच पद्धतीचं किंवा तेवढ्या प्रभावीपणे काम केलेलं नाही कलाकारांनी, काही अपवाद वगळता. काही जण केवळ नाममात्र ज्यांची उपस्थिती होती निवडून आले खरं, कारण स्टारडम त्यांना एक गर्दी खेचण्यासाठीचा कलाकार म्हणून आधी स्टार प्रचारक म्हणून येणे, नंतर निवडणुकीला उभे राहणे आणि नंतर निवडून आल्यानंतर त्यांचं संसदेतलं कार्य, अशा अर्थाने जर विचार केला तर हेमा मालिनी यांना सातत्याने तिकीट मिळतंय, तथापि त्यांनी संसदेमध्ये मुद्दे कुठले मांडून काही बाजू धरली का लोकांची लावून, किंवा कुठले मुद्दे प्रभावीपणे मांडले का असा विचार केला तर त्याचा आपल्याला जर धांडोळा घ्यायचा ठरला तर फारसं तसं प्रभावी दिसत नाही त्यांचं. आणि त्यांना यावेळी परत एकदा नाही, मला याच्यात एक आणखीन एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा आहे की काही म्हणजे ज्याला रिजनल लँग्वेज म्हणतो आपण, तसं भोजपुरी सिनेमा
यातले अनेक कलाकार आजही भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे केरळ सारख्या मल्याळम सिनेमातले लोकही केरळ प्रांतात किंवा अन्य त्यांच्या क्षेत्रात काम करतात. म्हणजे कलावंत आणि हे फक्त हिंदी आणि मोठे राजकीय पक्षाचं नातं नसून काही म्हणजे तामिळनाडूमध्ये आपण बघितलं की रिजनल स्तरावरती त्या तामिळनाडू राज्य स्तरावरती अधिक प्रमाणात कलाकार आपल्याला तिथे कदाचित वावरताना दिसतील. पण मराठीमधले तुम्ही बघाल तर कलावंत हे मराठी राजकारणामध्ये आलेले असे फारसे आपल्याला लक्षात येत नाहीत. मला असं आठवतं की एक निळू फुले आणि श्रीराम लागू यांचा एक वेगळ्या प्रकारचं समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा काम करण्याची ही होती. प्रत्यक्ष राजकारणात आले नाहीत, प्रत्यक्ष राजकारणात आले नाहीत, परंतु त्यांना एक समाजाविषयी ओढ होती, आवड होती काम करण्याची. तसंच आता नाना पाटेकर आणि नामा फाउंडेशन ज्यांनी काढलं, मकरंद नानसपुरे यांचं एक सामाजिक काम आहे. हे आपल्याकडचे जे कलाकार आहेत हे प्रत्यक्ष राजकारणात येऊन पदावरती जाण्यापेक्षा समाजासाठी मी काहीतरी करतो अशी भूमिका घेऊन काम करत, हे फार मोठी गोष्ट आहे. हो, महेश मांजरेकर प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उतरायचा प्रयत्न केला होता महेश मांजरेकरांनी, पण ते अपयशी ठरले. त्या अर्थाने डॉक्टर अमोल कोल्हे हे एकमेव नाव असं द्यावं लागेल की जे मालिकांमधून सिनेमामधून पण एक यशस्वी कलाकार म्हणून राहिले आणि ते निवडून आले. मराठी सिनेसृष्टी आणि मराठी मालिकांची सृष्टी अशा अर्थाने विचार केला जातात. आणि संसदेमध्ये सुद्धा त्यांनी संसदेमध्ये अतिशय म्हणजे संसद गाजवतील अशी भाषणं केलेली आहे. आणि सभा सुद्धा आपण जर विचार केला तर डॉक्टर अमोल कोल्हे हे व्यवस्थित सभांमध्येही जे त्यांची भाषणं होतात त्या गर्दी खेचणारे ते एक चांगले कलाकार आहेतच, पण याशिवाय ते राजकारणी म्हणूनही गर्दी खेचतायत. नंतर संसदेमध्ये आपल्या क्षेत्रातली कामं मांडून त्याकडे लक्ष वेधणं, त्यासाठी योजना आणि यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करतात. संसदरत्न पुरस्कार मिळाला त्यांना. संसदरत्न पुरस्कार मिळाले. आणि या सगळ्याचा जर आपण विचार केला तर कलाकार जे आहेत त्यांना आणण्यासाठी राजकीय पक्षांची जी धडपड चालू असते ती एक. आणि आता कंगना राणावत हे जे नाव आहे त्याच्यावर आपण पुन्हा बोललं पाहिजे, कारण की वादग्रस्त त्या नेहमी ठरलेल्या आहेत. आणि आपण ते बघितलं की उद्धव ठाकरेंना त्यांच्या घरावर जेव्हा मुंबईतल्या घरावर जेव्हा कारवाई झाली तेव्हा त्या उद्धव ठाकरेंसाठी ज्या पद्धतीने अगदी आव्हानात्मक असे व्हिडिओज करत होत्या आणि ज्या पद्धतीने त्या स्वतःला मांडत होत्या, त्यात कुठे ना कुठेतरी त्या भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवतील हे दिसतच होतं आपल्याला, नाही का? बरं, त्यांचा कल दिसत होता. आणि आता त्यांच्या ज्या मुलाखती काही येत आहेत त्यातले काही विधानं ही जरी आपल्याला थोडी विचित्र वाटणारी अशी त्यांनी केली. म्हणजे सुभाषचंद्र बोस हे पंतप्रधान होते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं गेलं. काही अशा चुका थोड्या बाजूला ठेवल्या तरी त्यांचा बाकी बोलण्यामधली एक जी चमक किंवा ज्याला हुशारी आपण म्हणतो ही त्यांच्या मुलाखतीमधून व्यक्त होते. त्यांच्या क्षेत्रामध्ये मतदार क्षेत्र जे आहे तिथे त्या किती प्रभाव पाडतायत याचा एक वेगळा आपल्याला आढावा घेतला पाहिजे. त्या जर निवडून आल्या तर आपल्याला पुढे आणखीन त्याच्यात हे करता येईल की काय त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते पण चांगलं एक म्हणजे प्रतिष्ठित घराणं आहे त्यांचं तिथलं हिमाचल प्रदेश मधलं. आणि त्यांचं म्हणजे आर्मीमध्ये सुद्धा त्यांचे कोणी काका होते, वडील होते. त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये पण तिथे त्यांचा त्या रणौत घराणं जे आहे त्यांचा व्यवस्थित तिथे वावर आहे राजकारणामध्ये आणि तो एक ते बॅकिंग आहेच. शिवाय इकडे म्हणजे आपल्या एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये खूप त्रास झाला आणि तो व्यक्ती आपला तिथे जाऊन लढतोय. म्हणजे ज्यावेळी आपण एका राज्यामध्ये बसून दुसऱ्या राज्यातली सिच्युएशन बघत असतो अर्धसत्य, तर त्यावेळी ते कुठेतरी मत तयार होत असतं की ही लढवय्यी आहे, ही लढली. उद्धव ठाकरे सारख्यांना किंवा शिवसेनेशी थेट पंगा घेतला. हे जे सगळं आहे तर तो एक सिंपथीचा तो पण भाग होतो. पुन्हा तोच विषय आहे की एकदा निवडून येतात हे लोक, म्हणजे गोविंद निवडून येतील हे रामनायकांची गोविंदांची फाईट ज्या दिवशी म्हणजे गोविंदांचं तिकीट ज्या दिवशी क्लिअर कन्फर्म झालं त्या दिवशी मला वाटतं मी विदर्भात होतो आणि मी तिथे लिहिलं होतं की हा निवडून आला म्हणून गोविंद आजच. तर त्यावेळी असंच चर्चांमध्ये हे झालं की तुम्ही असं कसं म्हणू शकता रामनाईक एवढं मोठे. म्हटलं नाही, ती जी एक लोकांना जे आकर्षण असतं ना ते आकर्षण एकदा काम करतच
अमोल कोल्हेंचं म्हणजे जसं आता निळू फुलेंचं आणि डॉक्टर लागूंचा पण विषय झाला. नाही, विशाल त्या बाबतीत मला थोडं वेगळं सांगायचंय. गोविंदा जो निवडून आला तो त्याच्या लोकप्रियतेमुळे आला असं आपण म्हणू शकतो, परंतु त्याच्यामध्ये मोठं राजकारण असं होतं की वसई विरार हा पट्टा तेव्हा या मतदारसंघात होता, उत्तर मुंबईमध्ये वसई विरार पर्यंत होता. हा विरारचा छोकरा त्याचं एक प्रतिमा होती. आणि तिथले जे हितेंद्र ठाकूर आहेत त्यांनी भाजपला कडवा विरोध त्यावेळेस सुरू केला होता. भाजपला म्हणजे ते मान्य नव्हते. भाजप त्यांच्या विरोधात भूमिका मांडत असे. त्यांच्या फॅमिलीच्या जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यावेळेस होती त्या सगळ्या संदर्भामध्ये तो एक भाग होता. आणि त्याच्यामुळे ठरवून हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर या सगळ्या लोकांनी ठरवून काँग्रेसच्या बरोबर काम करून त्या भागातून त्याला मोठं लीड मिळालं. त्याच्यामध्ये विरारमध्ये रामनाईक हरले, बाकी ठिकाणी जिंकले. मतदारांचं जातीय कॅल्क्युलेशन गोविंदाची स्वतःची प्रतिमा त्यावेळेस तो हिरो होता आणि पॉप्युलर हिरो होता, हा भाग आहे. पण त्याच्यावर राजकारणाचं जे बॅकग्राऊंड बॅकिंग त्याला जे मिळालं त्याचा तो फायदा होता. नाही अर्थात, पण कसं आहे म्हणजे लढाई 50% संपून जाते, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त संपलेली असते. ज्यावेळी सेलिब्रिटी एखादा उमेदवार समोर येतो तो घराघरात पोहोचलेला असतो ना. म्हणजे स्मृती इराणी भाजपच्या स्टेजवर दिसत होत्या तेव्हाच त्या घराघरात नव्हत्या पोहोचलेल्या, त्या त्याच्या आधीपासून घराघरात पोहोचल्या होत्या म्हणून त्यांच्या स्टेजवर दिसत होते. सिरियल अमोल कोल्हेंचा पण जो विषय आहे की अमोल कोल्हे म्हणजे एक सामाजिक बैठक आहे कुठेतरी, एक जातीय कॅल्क्युलेशन आहे आणि एक प्रचाराचं तंत्र आहे. तर प्रचाराच्या तंत्रामध्ये हे लोक जिंकले या भूमिकेतून घरात पोहोचले. हो, जसं निळू फुलेची पण जी भूमिका असायची ते कुठेतरी म्हणजे त्यांची वैचारिक एक बैठक होती आणि त्यांनी त्या पद्धतीने ते सगळं मांडत गेले, घराघरात पोहोचलेलेच होते. बरोबर. तर कलाकार आणि राजकारण यांचे परस्पर संबंध, नंतर कुठले कलाकार आले आणि त्यांनी संसदेमध्ये असू देत किंवा विधानसभेमध्ये असू देत कशा प्रकारे कार्य केलं यावर आमची आजची चर्चा होती. आपण बऱ्याच कलाकारांचा इथे जो आहे तो उल्लेख केलेला आहे. काही कलाकार आमच्याकडनं सुटले असतील त्यांच्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, कारण हे आम्ही तुमच्यासाठी खुली ही चर्चा ठेवलेली आहे आणि तुमची मतं या व्हिडिओ बद्दल निश्चित कळवा, ती वाचायला आम्हाला आवडतील. आणि आमचा सत्ता कारण हा जो कार्यक्रम आहे तो बघायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन विषय आमचे लगेच अपलोड होताच ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. विशालजी आणि अनिकेतजी, तुमच्या दोघांचेही मनःपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार.